बातमी बुलढाण्यामधनं। बुलढाण्यामध्ये तब्बल 11 गावात केस गळतीच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झालेत आणि या टक्कल व्हायरसच्या बाधितांची संख्या 100वर गेली आहे। या केस गळतीचा धसका इथल्या गावकऱ्यांनी इतका घेतलाय की गेले 3 ते 4 दिवस इथल्या अनेकांनी आंघोळच केलेली नाहीये। फंगल इन्फेक्शनमुळे सुद्धा हा प्रकार घडल्याचा अंदाज सध्या व्यक्त होतोय। बुलढाण्यामध्ये टक्कल व्हायरसची दहशत, बाधित वाढल्यानं चिंताही वाढली। केस गळतीला घाबरून आंघोळच नाही। बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील बोणगावसह अनेक गावात टक्कल व्हायरस वेगानं पसरू लागलाय। बोणगाव, कठोरा, हिंगणा, बोनगावसह अनेक गावात अचानक लोकांना केस गळती सुरू झाल्यानं नागरिक भयभीत झालेत। सुरुवातीला अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी बाधितांची संख्या होती, जी आता 100च्या वर पोहोचली आहे। अनेकांच्या घरात जवळपास प्रत्येकालाच केस गळतीचा त्रास जाणवू लागलाय आणि याच केस गळतीचा धसका घेत आता लोकांनी गेल्या आठवड्यापासून आंघोळच केलेली नाहीये। मी आज 3 दिवस झाले आंघोळ केली नाही, कारण त्या पाण्याला खूप घाबरतात लोक। सर्वात प्रथम माझ्याच गावात पेशंट निघले, माझ्याच घरात निघले 3 पेशंट। त्याच्यानंतर आता जवळपास 10 ते 12 दिवस झाले। आता टोटल पेशंट झाले जवळपास 20, 25, 30 पेशंट झाले। आता 4-5 दिवस म्हणजे आमच्या घरचे समजा कसे 4-5 दिवस झाले आंघोळ करायला नाही, कारण की घरचे 2 पेशंट लागले आमच्या घरचे। डबल आंघोळ केली, 30 जर लागलं तर काय करायचं। या 4-5 दिवस झाले म्हणजे आंघोळ म्हणजे केस गेले तर अजून 2 खेप आंघोळ केली, आता डबल आलं तर मी आंघोळ करून नाही राहिलो, कारण की गेले तर मी ते धोका आहे। इथल्या पाण्यात नायट्रेट आणि क्षारांचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलंय। केस गळतीच्या भीतीमुळे इथल्या पाण्याचा वापर अनेक जण टाळतायत। अनेकांना तर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। त्यामुळे पिण्याच्या पाण्याची आणि आंघोळीसाठी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थ करतात। पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे हे पाणी खराब आहे, तुम्ही वापरू नका। आम्हाला प्यायले असतं पाणी, नाही तर हे वापरायचं पाणी आणि प्यायचं पाणी दोन्ही पाणी आणायचं कुठून, हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा आहे। काय मागणी आहे तुमची? आम्हाला दोन्ही पाणी म्हणजे गोड पाणी आणि आंघोळी किंवा वापरायचं पाणी हे दोन्ही पाणी आम्हाला मिळाले पाहिजे। जास्ती अशी झालेली आहे केस जाण्याची की हे केस गेल्यामुळे यांनी सांगितले की पाणी वापरू नका, पाणी दूषित आहे। पाणी दूषित आहे तर नेमकं वापरायचं काय आम्ही? आणि फक्त येऊन सर्वे करून जाऊन राहिले, डॉक्टर लोक येऊन राहिले, त्याचं निदान अजूनही आजपर्यंत लागलेलं नाही। पाणी कुठे देऊन राहिले? पिण्याचं पाणी विकत घेऊन राहिलो। आता वापरू नका म्हणतात पाणी। हो, पाणी वापरू नका म्हणतात, हे या पाण्यानं होऊन राहिलं म्हणतात। त्याच्या गडी किती दिवस असं आंघोळ करत राहतात? आता 8-10 दिवस झाले बाबा। आता पाणी देणं आवश्यक आहे आम्हाला। आरोग्य विभागाच्या टीमनं गावातल्या लोकांचे केस, रक्ताचे नमुने आणि त्वचेचेही नमुने गोळा केलेत आणि प्रयोगशाळेत पाठवलेत। या नमुन्याच्या परीक्षण अहवालाची प्रतीक्षा आहे। त्वचा रोगामुळे सुद्धा ही समस्या उद्भवल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। तो हा काही वेगळा आजार नाहीये असं प्रथमदर्शनी दिसत आहे। हा टीनिया कॅपिटिस म्हणजे फंगल इन्फेक्शन आहे आणि त्याची ट्रीटमेंट सुद्धा आपण एवढ्या लोकांना ऑलरेडी 3 ते 4 दिवसापासून सुरू केलेली आहे। त्यामुळे असं नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये आणि या माध्यमातून तुम्हाला आम्ही असं आश्वस्त करतो की आरोग्य यंत्रणा आपल्या या सर्व गावांमध्ये जे जे आजारी रुग्ण आहेत आणि जे त्या गावकरी आहेत त्यांच्या सोबत आहे। टक्कल व्हायरसमुळे बुलढाण्यातल्या अनेक गावात सध्या दहशतीचं वातावरण आहे। या टक्कल व्हायरस मागचं नेमकं कारण उलगडण्याची गरज आहे। तसंच इथल्या गावकऱ्यांना चांगल्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर पावलं उचलावीत अशी ही मागणी होतीये। राहुल खंदारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा। आणि यानंतरची बातमी देवाच्या लग्नाची। पाली इथे खंडोबा आणि म्हाळसाईचा विवाह सोहळा पार पडला। यात्रेला महाराष्ट्रासह परराज्यातल्या भाविकांनी सुद्धा मोठ्या संख्येनं हजेरी लावली। लाखो भाविक भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले। राज्यासह परराज्यातून आलेल्या सासन काठ्या या उत्सवाचं मुख्य आकर्षण होत्या। राज्यासह परराज्यातून आलेल्या सासन काठ्या पाहायला मोठी गर्दी झालेली। मानाच्या बैलगाड्या आणि कोल्हापूरच्या चोपदाराचा मानाचा घोडा खंडेराला देऊन विवाहस्थळावरती सायंकाळी पोहोचला आणि त्यानंतर म्हाळसाई आणि खंडोबाचा विवाह सोहळा संपन्न झाला।
येणार आता